विद्यार्थी बहुभाषिकच असले पाहिजे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांचे physical evidence is incontrovertible and admits of no prejudice argument. It is important to notice that the Indian Coast Guard against the petitioner क्लासरूम टीचिंग ह्यानी काय लॉ शिकवलं जात नाही आणि प्रत्येक स्टुडंट्सला ते काय शक्य होत नाही की त्यांनी न्यायालयात जावं आणि न्यायालयामध्ये जे घडतं ते पाहावं. न्यायालयाची प्रक्रियासुद्धा वेगळी असते. पण ह्या अनुषंगाने ज्यावेळेला अशा स्पर्धा होतात स्टुडंट्स लोकांना एक अपॉर्च्युनिटी मिळते की विटनेस करायचं की बाकीच्या स्पर्धक कशाप्रकारे युक्तिवाद करतात, कशाप्रकारे त्यांची तयारी असते, कशाप्रकारे ते प्रश्नांची उत्तरं देतात. तर ते पाहून इकडच्या स्टुडंट्स लोकांनासुद्धा जे इन्स्पिरेशन मिळतं. आता समजा फर्स्ट इयरचा स्टुडंट किंवा सेकंड इयरचा स्टुडंट ज्या वेळेला ह्या स्पर्धा अटेंड करतो, कदाचित थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये गेल्यानंतर तो स्टुडंट स्वतः पार्टिसिपेट करतो. आणि त्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर ह्या स्पर्धा सिलेबसचा पार्ट असल्यामुळे होणं अतिशय गरजेचं आहे, होतं आहे. त्याच्यासाठी जो लागणारा व्याप आहे मी म्हणेन, ही 2-3 महिन्यापासून जी तयारी असते कॉलेजची किंवा कॉलेजच्या कमिटीची, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी शेवटी स्टुडंट्सच्या हितामध्ये आहेत. आणि मला तर असं वाटतं की या स्पर्धा आता मला बहुतेक सगळ्याच कॉलेजेसमध्ये होत आहेत. आणि मला नाही वाटत कुठले विकेंड असे फ्री असतील की या स्पर्धा नसतील कुठल्या कॉलेजेसमध्ये वगैरे. तर चांगली गोष्ट आहे आणि या झाल्याच पाहिजे आणि कंटिन्युटी ह्याची असलीच पाहिजे. सर, बरेच असं दिसतं की कोर्टरूम बिहेवियर हे फार महत्त्वाचं असतं. अशा स्पर्धांमधून कोर्टरूम बिहेवियर मुलांना शिकायला मिळतं का आणि याच्यामध्ये कसं वागलं पाहिजे असं मार्गदर्शन बरेचदा त्यांना होत नाही. माझ्या मते कोर्टरूम बिहेवियर जर पाहायचं असेल तर लाईव्ह कोर्टमध्ये जाऊनच पाहिलं पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये फारसं काही मला नाही वाटत त्यांना कोर्टरूम बिहेवियरबद्दल मिळेल. पण नक्कीच जर काही प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरं कशी दिली जातात त्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर कदाचित थोडंफार कोर्टरूमचं फील येतं. मी काही कॉलेजेसमध्ये जेव्हा कधी जातो अशा स्पर्धा जज करण्याकरिता, तर त्यांचे जे कोर्टरूम्स असतात ते कदाचित मला असं वाटतं आमच्या हायकोर्टच्या कोर्टपेक्षाही सुरेख असतात. त्यामुळे असं वाटतं की अरे बापरे, आपण एका मोठ्या कोर्टामध्ये बसलो आहोत. पण गमतीचा भाग वेगळा. पण कोर्टरूम बिहेवियर नक्कीच थोडंफार शिकायला मिळतं. एक म्हणजे प्रसंग असा असतो की त्यांना असं वाटतं की दे बिलॉंग ॲक्च्युली टू अ कोर्टरूम अँड दे आर सीईंग अ लाईव्ह कोर्टरूम वगैरे. आणि नक्कीच ह्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यांना शिकायच्या आहेत. पण निदान मी तर म्हणेल हे एक इंट्रोडक्टरी फेज असतं, इंट्रोडक्शन होतं त्यांचं कोर्टरूमसाठी. आणि कदाचित मला वाटतं की यू नेवर नो समबडी माइट गेट इन्स्पायर्ड टू बिकम समवन बिग इन लाईफ ऑल्सो. सो त्या दृष्टिकोनानं नक्कीच इम्पॅक्ट असतोच या गोष्टीचा. थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलं की लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज. तर मी त्या इंग्लिश लँग्वेजबद्दल एवढंच म्हणेल की मी ज्या वेळेला कॉलेजेसमध्ये जातो आणि स्पर्धकांशी संपर्क साधतो त्यावेळेला बरेच स्टुडंट्स मला सांगतात की आम्हाला कोणी इन्स्पायर करायला मिळत नाही आणि कदाचित आम्हाला असं वाटतं की आमचं इंग्रजी कच्चं असल्यामुळे आम्ही मागे राहतो. मी माझ्या स्वतःच्या कोर्टामध्ये सुद्धा मराठीत इंग्रजी व्यतिरिक्त मराठीमध्ये सुद्धा बोलतो. सुद्धा नाही, इनफॅक्ट मी जास्तच बोलतो मराठीमध्ये. त्याचं कारण एवढंच आहे की आय ऑलवेज फील की आय नीड टू मेक द यंग ॲडव्होकेट्स एस्पेशली कम्फर्टेबल. कारण महत्त्वाचा विषय किंवा मुद्दा हाच आहे की मला त्यांचा कॉन्फिडन्स जो असतो तो बिल्ड करावा असा वाटतो. त्या अनुषंगाने मी सांगितलं की सिन्स इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ द कोर्ट, द स्टुडंट शूड वर्क अ लिटल बिट ऑन कॉम्प्रिहेन्शन, प्रेसी रायटिंग, एसे रायटिंग. They should work on synonyms and antonyms for the simple reason that when they will
ॲक्च्युली कम इन टू दिस वर्ल्ड दे विल हॅव दॅट कॉन्फिडन्स. त्या कॉन्फिडन्स बिल्डिंगच्या दृष्टिकोनातच मी इंग्रजी लँग्वेजवरती भर देण्याकरिता सांगितलं, कारण कोर्टाची लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे त्यांना कदाचित थोडंसं सुरळीत करता येईल काम. म्हणून आपण दुर्लक्ष करू शकत नाही इंग्रजीला, एवढंच. सर, मूट कोर्ट बरोबर ट्रायल कोर्ट सुद्धा चालवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो, गेले 3-4 वर्ष मला वाटतं मुंबईमध्ये अनेक कॉलेजेस असे आहेत जे ट्रायल्स मूट कोर्ट घेतात. थोडंसं त्याच्यासाठी हातभर किंवा थोडंसं अरेंजमेंट करण्यासाठी जो व्याप आहे तो जरा मोठा असतो, कारण रेग्युलर मूट कोर्ट जे असतं त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट किंवा युक्तिवादावरती जास्त, मौखिक युक्तिवादावर जास्त भर देण्यात येतो. पण ज्यावेळेला ट्रायल्स होतात त्यावेळेला स्टुडंट्स जे असतात ते 20-22-23 वर्षाचे, 24 वर्षाचे असतात. त्यांच्या त्या न्यूबाईल माइंड्समध्ये ज्यावेळेला ट्रायल त्यांना कंडक्ट करायला मिळते, त्यांना जो कॉन्फिडन्स येतो तो एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यामुळे मी तर असं म्हणेल की प्रत्येक कॉलेजेसनी कदाचित वर्षातनं जर 2 कॉम्पिटिशन्स करत असतील तर एखादी कॉम्पिटिशन तरी ट्रायल राऊंड करावी. 32 आणि 35 आणि 40 टीम्सला न बोलवता फक्त 8 टीम्सला जरी बोलवलं तरी चालेल. आणि मी तर एवढं हे पण सांगेल की चांगले जे नामांकित कॉलेजेस आहेत त्यांना बाय इन्व्हिटेशन बोलवा तुम्ही. त्याचं कारण आहे इकडच्या स्टुडंट्स लोकांना कशाप्रकारे युक्तिवाद केला जातो, ट्रायल राऊंड केला जातो हे पाहायला मिळेल, आणि त्या अनुषंगाने तुम्ही हे पुढे घेऊन जाऊ शकता. कारण शेवटी कसं आहे की इंटरॅक्टिव्ह प्रोग्रॅम्स लॉ कॉलेजमध्ये मला होतात की नाही मला माहीत नाही, पण ही एक मोठी संधी आहे ट्रायल राऊंड करायची. कमी टीम्स बोलवा पण चांगल्या टीम्स बोलवा, ज्यांनी काय होईल की तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते पाहायला मिळेल की नुसतं आपल्याला एक कॉम्पिटिशन घडवायची आहे, 40 टीम बोलवायच्या आहे, 64 टीम बोलवायच्या आहेत आणि आपल्याला काय रेकॉर्ड करायचं आहे, हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामधनं किती कॉन्फिडन्स मिळू शकतो ह्याच्यावरती तुम्ही भर दिली तर मला असं वाटेल की कदाचित त्या स्टुडंट्सचं जे एज्युकेशन प्रोग्राम आहे, हा 3 इयर करिक्युलम आहे, हा बऱ्यापैकी होऊ शकतो. आणि ते जेव्हा पदार्पण करतील ॲज अ लॉयर, कदाचित दे विल मेक अ बिग डिफरन्स टू द सोसायटी. Sir, one point you mentioned about English being the language of the courts in India. Fine, that's acceptable. Yes. So how would that really work? I will tell you, the reason is very simple. I stressed upon knowing English language so that your confidence doesn't go down. But if you know only English and if you do not know a local language, then it becomes a negative factor also. You have to know the local language, whether it is Marathi, Hindi or Gujarati if you are staying in Bombay, because these are the languages where you have a lot of litigation, commercial litigation coming up from. Knowing these languages also help you in knowing the language of the state. आता जरी मराठी आपल्याला येत असेल तरी आपल्याला शासकीय मराठी येतं की नाही तितकं ह्याच्यामध्ये फरक असू शकतो. पण बेसिक मराठी जर आलं तर कदाचित आय एम टेलिंग यू विल the student, the young lawyer will have a cutting edge over the other person also. So on the flip side, knowing English is also equally important. Why? Because today there is cutthroat competition amongst these lawyers. I am not a votary of saying that only English. Never. In fact, in my courtroom itself, I talk in Marathi more than in English. I talk sometimes in Gujarati also, just in order to ensure that the lawyer in front of me gains that confidence. That is important, and comfort level. Because idea is that one interaction with the High Court judge in a court probably remains with the young lawyer for the rest of his life. This is what I have seen. But don't shun English, that is what I am saying. And if there is a little bit of an handicap, please work on it. Because ultimately, who is to gain? Only you. But certainly, I am not a votary that only English. No, never. In fact, I always call young lawyers, that they should always read one local language newspaper along with an English language newspaper in their house every day.
And the reason is only because the local language newspaper journalism is on a very different level altogether. You realize what are the nitty-gritties of the society at large. That's why. I in fact tell them that, look, even if you may not read it for the first couple of months or years, but after that you will get into the habit of looking into the newspaper. So local language newspaper should be subscribed to by everybody, at least one. राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा आयोजित केलेली आहे आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा मुंबईमध्ये. ही स्पर्धा जे वकिली क्षेत्रात प्रॅक्टिस करू इच्छितात त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. कोर्टरूममध्ये कसं बोलावं, कसं आर्ग्युमेंट करावं, कसा युक्तिवाद करावा, समोरच्या पक्षकाराचा युक्तिवाद कसा खोडून काढावा, आपले मुद्दे जे आहेत फॅक्ट आणि तथ्य आणि त्याची रिलेव्हन्सी जी काही असते, फॅक्टची रिलेव्हन्सी असते, ती कोर्टाच्या समोर जजसाहेबच्या समोर कशी मांडावी, कशी मुद्देसूद आपले मुद्दे मांडावे, युक्तिवाद कसा मुद्देसूद करावा, याचं प्रशिक्षण किंवा याचा अनुभव अशा पद्धतीच्या आभासी कोर्टच्या स्पर्धेतून सगळ्यांना मिळत असतो. जे वकिली क्षेत्रात येतात ते लगेच काही कोर्टमध्ये जाऊन लगेच वकिली चालू करत नाही. त्यांना पहिल्यांदा पाहावं लागतं, त्यांना आकलन करावं लागतं सगळ्या गोष्टींचं. कोर्टरूममध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, जजसमोर किंवा न्यायमूर्तींसमोर कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यांदा आकलन करावं लागतं. आणि हे आकलन जे असतं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. पुढे जाऊन ज्यांना कोर्टामध्ये प्रत्यक्ष उभ्या राहायची जेव्हा सनद घेतात, कोर्टात जाऊन प्रत्यक्ष उभं राहण्याची जेव्हा त्यांच्यावर वेळ येते तेव्हा त्यांनी कुठे चुकू नये किंवा कोर्टामध्ये कसा कोणत्याही पद्धतीने प्रकारे कोर्टाचा अवमान होऊ नये किंवा जजसाहेबांचा अवमान होऊ नये याची काळजीही त्यांना कशा पद्धतीने घ्यायची हे शिकवलं जातं. कोर्टासमोर कसं बोलायचं, कोर्टाची लँग्वेज कशी असली पाहिजे, कोर्टाची भाषा कशी असली पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज, आणि तुम्ही आपला मुद्दा जज साहेबांना, न्यायमूर्तींना कशा पद्धतीने समजावून सांगता हे फार महत्त्वाचं असतं. आणि याचं प्रशिक्षण या ग्रुप कॉम्पिटिशनमधून विद्यार्थ्यांना मिळतं. मॅडम कितवं वर्ष होतं आणि किती लोकांनी पार्टिसिपेट केले होतं त्याबद्दल काय सांगा? हे आंबेडकर लॉ कॉलेजचं हे मुटकोट कॉम्पिटिशनचं हे 3रं वर्ष आहे. पहिल्यांदा जेव्हा आम्ही मुटकोट स्पर्धा आयोजित केली त्याला माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन आलेले होते. गेल्या वर्षीही जस्टिस मिलिंद जाधव आले होते आणि ह्या वर्षीही आम्हाला मिस्टिस मिलिंद जाधव यांचं मार्गदर्शन लागतं आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये देशभरातून 30 संघ आलेले आहेत, 30 टीम इकडे आलेल्या आहेत. सांगितलं की